पहिली कविता मी वाचते. शेवटी मी माझं मनोगत काय आहे ते बोलणारच आहे. आपण सगळे आलात त्याबद्दल मला फार आनंद होतो. रक्त आटवलंस, रक्त आटवलंस, शब्दात शब्दांचे कंगोरे शोधलेस, इतिहास भूगोलाची उलथापालथ केलीस, गदगदवलीस नाचलेली असंस्कृती, पुन्हा पुन्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार केलेस, तरीही तुझं कार्य शून्य ठरवणारे महाभाग कुजबुजतात. का नाही असत त्यांची ब्ल्यूप्रिंट, जाती अंत करणारी? काही क्लेमंट तुला जगभर नेण्यामध्ये, काही तुला इतरांच्या चष्म्यातून पाहणारे, काही धम्माचा बेअर्थ लावून विपत्सनेच्या गोवाबाजीत रमणारे, नुसते कुऱ्हाडीचे दांडे. तुला पुढे नेण्याची कुवत नसताना तुला रद्दबातल ठरवणारे पाहतोय. तू रेडी रेफरन्स यांचा त्यांचा निमधल्यांचा कन्व्हिनियन्स, कधी बिस्कोट कधी अंडरकोट, की इतरांचे अजेंडे ते आणि हेही वदतात. टाइम अँड स्पेसला छेदणारा तू तुला टाइम अँड स्पेसमध्ये शोधतात, बंद करतात. त्यांना तुला छेदण्यात जास्त गमवे. तुला पचवून मार्गक्रमण करणारे फार थोडे, तुझं अजीर्ण होऊन फर्मेंटेड झालेलेच जास्त. दुसरी कविता आहे त्यांनी. कवितेचं नाव आहे त्यांनी. त्यांनी लाफाच्या सिमेंट मशीनवर तिरंगा लावलाय. त्यांनी लाफाच्या सिमेंट मशीनवर तिरंगा लावलाय. त्यांनी आलेल्या प्रत्येक बाहेरच्यांची फाटगिरी केली. इथे त्यांनी मनात फुले असलेल्यांना सावरकर गायला लावलं. इथे त्यांनी मनात फुले असलेल्यांना सावरकर गायला लावलं, तर कधी तोंडावर फुले असलेल्यांना सावरकर समजवला. कधी कधी तर आंबेडकरांशी प्रतारणा करण्याचं शिक्षणच दिलं. युगानुयुग असं करता करता त्यांनी स्वतःच्या ऑक्युपेशन मधला एक कानात फोडला. नीट त्याच शब्दाला महान केलं. आता सगळीकडे असतात, तळ्यात नि मळ्यात पण. नव्या जगात IPL मध्ये सगळीकडे डायनॅस्टी रूल, म्हणूनच सगळीकडे सहस्त्रकी हार, नि तुम्ही तुमच्या सगळ्या उर्मी करकचून बांधून फक्त बघे किंवा श्रोते. त्यांचं शिक्षण फाटगिरीत पारंगत होण्याचं, प्रश्नचिन्ह फोडण्याचं, प्रश्नच नसतात हे शिकवण्याचं. आता जळीस्थळी काष्ठी पाषाणे फक्त त्यालाच गिरवा, डोळे बंद करून अंतर्गत आतंकवादी. तू तिथे खांबाखाली विटीला, दिव्याखाली हायवेवर. तू तिथे खांबाखाली विटीला, दिव्याखाली हायवेवर, समुद्रकिनारी झुला. ख्रिस्त मुहम्मद बुद्ध ओळीने उभे, खांबाखाली जगाचं दुःख गिळत तिष्ठत. तू तिथे खांबाखाली विटीला, दिव्याखाली हायवेवर, समुद्रकिनारी जुहुला. ख्रिस्त मुहम्मद बुद्ध ओळीने उभे, खांबाखाली जगाचं दुःख गिळत तिष्ठत. तुझं घडणं इथल्या अप्रामाणिक दुटप्पी संस्कृतीचं दान नि जतन. तुझं घडणं इथल्या अप्रामाणिक दुटप्पी संस्कृतीचं दान नि जतन. विटीतला जज तुझं दुःख इग्नोर करतो किंवा त्याला ते करता येतं. इथल्या संस्कृतीचंच त्याचं अपब्रिंगिंग. दुपारी तुझा आकस चेहरा ओलांडून लंच टाईम करतात. वापरतात फ्रॉइडचा ॲनाटॉमी इज डेस्टिनीचा रेफ्युटेड सिद्धांत. जागतिक उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेत तुला केलंय वर्कर, ते इथे तू मात्र ठराविक जातीची. वापरतात फ्रॉइडचा ॲनाटॉमी इज डेस्टिनीचा रेफ्युटेड सिद्धांत. जागतिक उदारीकरणाच्या अर्थव्यवस्थेत तुला केलंय वर्कर, आणि इथे तू मात्र ठराविक जातीची. कधी वाटतं हा देशच षण्ढ लोकांचा, या संस्कृतीची महान देणगी.
शेवटची कविता वाचेन, हवं तर नंतर दुसऱ्या याच्यामध्ये. हे भेकड चाळे थांबवायचे आहे. ढसाळच्या माणसं भादरून कवितेतल्या डोबळींसारखे, ढसाळच्या माणसं भादरून कवितेतल्या डोबळींसारखे दलित अभिजन आणि नेते चकलेत निरुळलेत सत्तेत. नी म्हणूनच आता तुमच्या आणि माझ्या दुःखाचा सर्वात मोठा दिवस जवळ येऊ लागला. लवकर थांबवा तो, लवकर थांबवा तो, नाहीतर 2500 वर्षांचा काळ उलटवणारा बाबाचा रथ जातीयवादाच्या चिखलात पुन्हा होते. माणसं कापून विहिरीत टाकणारे तुम्हाला हितरन तितर करणारे जन्मजात भेकड वाढू लागलेत बाबुड्यांसारखे. त्या बातम्या बाय द वे वाचणारे नवीन बाबुडे. सुळसुळाट झालाय त्यांच्या विकृत जगण्याचा. डबल स्पीक धर्माची ग्वाही देत सहिष्णुतेचा आव आणून त्यांनी चालवले अनेक जेनोसाईड आणि त्यांचे पाठीराखे, काही काळेकोट घालून कोर्टात तर काही चॅनलवर मिशीत निर्लज्ज हसत आणि त्यांच्या पाठीराख्या अपूर्ण ज्ञान उधळत. तुमच्या प्रश्नांची सहन करत, तुमच्या प्रश्नांना निवडणुकीत वापरत त्यांचे हे भेकड चाळे थांबवायचे. तुमच्या प्रश्नांची प्रणाली निर्माण करणारे, तुमच्या प्रश्नांवर व्हॅल्यू जजमेंट देणारे असतात. तुमचे स्मारेकरी तुमच्या प्रश्नांवर NGO काढतात, तुमच्या प्रश्नांची आणखीन दिशाभूल करण्यासाठी. तुमचा वाटा आहे 2500 वर्षांच्या कष्टांचा, अर्थव्यवस्थेचा, ॲट्रॉसिटीजच्या आणि ह्युमिलिएशनच्या कॉम्पेन्सेशनचा. म्हणून त्यांचे हे भेकड चाळे थांबलेच पाहिजे.